आज हा आपला देश कृषीप्रधान आहे. तर कृषीप्रधान देश असताना आपला शेतकरी बांधव जे काय काम चुकीचं करतोय, मग शेतकरी बांधव काम चुकीचं करतोय म्हणून शेतकरी बांधव अडचणीत जातो. लक्षात घ्या तुम्ही. कुठली गोष्ट करत असताना जर टेक्निकने केली, पहिला जमाना हा हार्डवेअर होता. हार्डवेअर म्हणजे कुठली गोष्ट करायची झाली घणाने हातोडीने चेचावं लागायचं, त्याला हार्डवेअर म्हणायचं. आता जमाना सॉफ्टवेअर निघलाय. सॉफ्टवेअर म्हणजे काय, इथं क्लिक केलं की जगात कुठे बी काय दिसतंय. ही सॉफ्टवेअरचा जमाना निघाला. इथं एक मेसेज टाकून जगात दिसतो, इथं पेमेंट पे करूच तर जगात पेमेंट जाते. हे सॉफ्टवेअर निघलं. मग आता शेतकऱ्यांनी आधुनिक काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी पहिल्या पद्धतीनं आबादण्याची आता गरज नाही. आज रोजगाराचं दर काय झालं आहे, शेतीचा रोजगाराचा दर काय झालं आहे, नांगरटीचा दर काय झालं आहे, सगळ्या एकंदरीत जर खर्च काढला तर आज सगळे दर गगनाला भिडलं ते. लक्षात घ्या तुम्ही. तर ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल. म्हणून आपण ही नाना तंत्रज्ञानची आज आपला शेतकरी बांधव चुकीचं काम काय करतोय, तर चुकीचं काम असा करतोय की एक वेळा दोन वेळा शेतीची नांगरट करतोय. दोन वेळा शेतीची नांगरट केल्यानंतर दोन वेळा शेतीची नांगरट केल्यानंतर ह्या रानात होतंय असं की दोन वेळा रानात नांगरताय, त्यात शेणखत मोकळं भरताय. शेणखत मोकळं भरल्यानंतर ह्या शेणखताच्या एकदा दोन वेळा त्याच्या नांगरटाच्या पलट्या मारताय. आणि पलट्या दोन वेळा मारून झाल्यावर ह्याचं खत कुठं जात असेल, मटेरियल कुठं जात असेल, ह्याचा कधी शेतकऱ्याने आपला विचार केला आहे का? मग आता तुम्ही दोन वेळा रान नांगरणार, दोन वेळा रानाला रोटर मारणार, साऱ्या रानात शेणखत काढून देणार म्हणून तुमच्या रानात गवत मारणार. मग ही 100% काम चुकीचं आहे. कालांतराने आपला शेतकरी बांधव काय करत असतो की आपला शेतकरी बांधव मोकळ्या रानात 4 फुटे पाटा टाकणार, 4.5 फुटे पाटा टाकणार. 4.5 फुटे पाटा टाकून खोलसरी सोडणार. आता खोलसरी सोडण्याचं तोटं काय आहे तर की खोलसरी ज्यावेळेस तुम्ही सोडता त्यास कसलेली माजलेली तापलेली माती असते ती वरच्या 6 इंचात असते. मग ही 6 इंचातली माती चांगली कसलेली तापलेली माती तुम्ही पंख्याने बगलाला सारून लावता आणि त्या निबरढक राहिलेली निर्जीव माती असते आणि त्या निर्जीव मातीत तुम्ही दाट ऊसाची डोळं लावता. आता दाट ऊसाचं डोळं जर निर्जीव मातीत लावलं तर त्याची मुळी ही निर्जीव मातीत जात असते. कालांतर आता आडसाळ्याच्या लागण्या चालू होत्या. पाऊस झाल्यानंतर पाऊस काय करत असतो, जसं पाणी जास्त होईल सगळं पाणी साचून त्या सरीत उतरतं, म्हणजे त्या खड्यात उतरतं. आता खड्यात जर पाणी उतरलं तर खड्यात उतरलेलं पाणी काय करत असतं, ही जी पांढरी मुळी असते ही एकदम सेन्सिटिव्ह असते. मग आता खड्यात पाणी उतरलं की ती पांढरी मुळी नसून जाते. साहजिक वरची माती वाहून आली, त्या डोळ्यावर लोड येतो म्हणून आपला डोळा उगवत नसतो किंवा आपली लागवड उगवत नसते. मग तिथं तुटाळं होतं. परत आपण त्याला 2 महिने तुटाळं सांगत बसतो. मग ही तुटाळं सांडल्यानंतर वरचा वर जातो, खालचं तुटाळं खाली राहतं. जाऊ द्या, ही पण असू द्या. खत व्यवस्थापन व्यवस्थित नाही केल्यामुळं साऱ्या रानात शेणखत काढल्यामुळं साऱ्या रानात गावात माजत असतं. बरोबर आहे. मग साऱ्या रानात गावात माजतं म्हणून त्याला आपल्याला तणनाशक मारावं लागत असतं. दाट ऊस लावल्यामुळं भरपूर फुटवं दाट निघते, पण ती फुटवं पुढं मागं झालेलं असतं. भरपूर दाट फुटवं निघल्यानंतर डोक्या इतका येईपर्यंत फुटवा टिकत असतो. डोक्या इतका फुटवा आला, आता बघा तुम्ही बांधणीपर्यंत ऊस चांगलं भरपूर तुम्हाला फुटवा दिसतं. आणि डोक्या इतका फुटवा आला की सगळा फुटवा जसं दम कोंडा चार होईल तसा तो फुटवा मरत असतो. मग ते नुसता मरत नाही, आधी खाऊन मरतो. मेल्यानंतर त्याचं गचपान तयार होतं आणि झालेलं गचपान त्या राहिलेल्या ऊसाला दम कोंडून मारत असतं. दम कोंडून मारतं. पहिला डोस 2 महिन्यांनी टाकता, पकी 4 महिन्यांनी करता. 4 महिन्यांनी एकदा पकी केली, तिथनं पुढं तुम्ही वर्षभर जरी ऊस राहिला आणि 12 महिने तिथनं पुढं रानात ऊस ठेवला त्याला चिमटभर खाऊ घालत नाही. असं भाव चालत नाही. ह्या पृथ्वीवर कुठलंच खत असं नाही की त्याचा 40 दिवसाच्या वर मानत. कुठलं खत टाका. युरियाचा मान 3 दिवस असतो. माझा युरियाचा मान 3 दिवस असतो. तुम्ही 2 वेळा ऊसाची बांधणी करता, मग 2 वेळा तुम्ही युरिया टाकता. म्हणजे त्याला नायट्रोजन 3 दुने 6 दिवस मिळतं. भले 5 दिवस 5 दुने 10 दिवस नायट्रोजन मिळतं. काय लोकांचं म्हणणं असेल 10 दिवस मिळतं, 10 दुने 20 दिवस मिळतं. आणि ऊस मात्र रानात 17 आणि 18 महिने ठेवते. कुठली पद्धत आहे? म्हणून भावा हो, ही काम तुम्ही चुकीचं करताय. पहिला डोस 2 महिन्यांनी, पकी 4 महिन्यांनी, म्हणून त्याचा खोडवा 10 महिने बिन अनाचा मेलेला असतो. म्हणून त्याचा खोडवा झुळझुळ दाबणाने फुटतो. म्हणून तुम्हाला कालांतराने खोडवा मोडावा लागतो. 2 वर्षांनी 3 वर्षांनी तुम्ही खोडवा मोडून टाकता. मग हे तुम्ही चुकीचं का करत असता? खत व्यवस्थापन करत असताना आज 25 रुपयाला 24 रुपयाला एक पिशवी झाली. तुम्ही साऱ्या रानात असे खतेच काढून देता. शेणखत साऱ्या रानात फेकून देता.
ते सारखं मातीत काढलेलं असतं. मग आता ऊसाच्या मुळे इथं आणि शेणखत साऱ्या रानात, मग आता त्याच्यामुळे इथभर जागेत असल्या बाकीचा वडून खायला काय ते देव आहे का? मग कुठलीही गोष्ट करत असताना तुम्हाला जर भूक लागली तुम्हाला हितनंच खावं लागतं. तुम्हाला असं खाऊन चालतं का? मग तुम्हाला असंच खावं लागतं. मग आता हे पीक आहे तर ह्याच्या बोटालाच तुम्हाला मुळीला द्यावं लागतं तर ते आपटेक करत असतात. ह्या बोटाचं जेवढं कार्यक्षेत्र आहे तेवढं हे आपटेक करत असतं. तसं त्या ज्या पिकाची मुळी आहे तिथपर्यंत ते आपटेक करत असतं. म्हणून शेतकरी बांधवांना तुम्ही चुकीचं काम करताय. म्हणून आज आपला शेतीचा धंदा अडचणीत आहे किंवा आपल्या शेतकरी बांधवाला फास घ्यायची पाळी आली लक्षात घ्या तुम्ही. म्हणून भावांनो ही काम तुम्ही चुकीचं करू नका. म्हणून ह्यात नाना तंत्रज्ञानाने बदल काय केला आहे तर ह्यात आपण बदल असा केला आहे की निस्तरान रोटर मारा, 6 फूट जोडवं टाका, 12 फुटी पटा टाका, प्लेन रानावर ड्रीप हातरा. प्लेन रानावर जर ड्रीप हातारले पोकर रान करून आणि त्या प्रत्येक ड्रिपरच्या टिपक्याखाली जर रोप लावलं तर भावांनो त्याची बशिवडी कपा एवढ्या जागा त्याच्या लहानपणी मुळे असते तर मग तुम्ही बशिवडीत जागा भिजवा. तेवढी जागा भिजवल्यानंतर त्याच्या गरजेपुरतं त्याला पाणी मिळेल. त्याच्या गरजेपुरतं पाणी मिळेल, साहजिक त्याच्या गरजेपुरतं त्याला मटेरियल मिळेल. म्हणून भावांनो त्याच्या गरजेपुरतं त्याला मटेरियल, पाणी, खतं तुम्ही देत चाला. खतं, पाणी, मटेरियल जर तुम्ही त्याच्या गरजेपुरती दिली तर तो तेवढं ती आपटेक करत असतो किंवा त्याच्या गरजेनुसार त्याला लागेल ते खात असतं. त्याची जेवढी भूक आहे लहानपणी त्याची भूक किती आहे की बाबा त्याला किलोभर युरिया, किलोभर मॅग्नेशियम, किलोभर अमोनियम, किलोभर 20-20-13, काय 19-19, काय 12-61, काय अजून अन्य काय असेल ही त्याच्या टप्प्याटप्प्यानं. जसं लहान बाळ असताना लहानपणी आपण त्याला पहिली गुठी देतो, पुन्हा थोडं थोडं भाताचं पेजणी देतो, परत थोडं थोडं काय चपात्याचा तुकडा देत असेल का तर त्याची भूक बारीक असते. आता तुम्हाला जी ताट देतो ती तुम्ही तुमचं ताट बाळ खाईल का? मग तुम्ही लहानपणी का 10-10 पिशव्या काढून देत असता साऱ्या रानात? ते खातं का एवढं? मग त्याच्या गरजेनुसार तुम्ही त्याला देत चाला. म्हणून भावाटतं त्याच्या गरजेनुसार त्याला थोडं 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 त्याला देत चालायचं. परत महिना 2 महिन्यात झाला 2 किलो वाढवायचं, परत 3 किलो करायचं, परत 4 किलो करायचं आणि 5 किलो केल्यावर ते ऊस तुटून जाईपर्यंत जर 10 दिवसाला 5-5 किलो, 4-4 किलो, 2-2 किलो, 1-1 किलो त्याच्या वयामानानुसार त्याला सारखं देत चालायचं. 6 फूट जोडवळ, 12 फुटी पटा, 6 फुटा रोप, 4,000 रुपये एकरात बसते ते भावानं. तिथं तुमचा ड्रेपचा खर्च वाचतो. 5,000 फूट ड्रेप लागतं म्हणून त्याला 4,000 फुटावर 6 फुटावर रोप लावलं 4,000 रुपये लागते ती. त्याचा जेटा मोडायचा असतो. जेटा मोडल्यानंतर त्याचं सगळं संघ फुटवून यायचं. सगळं संघ फुटवून निघायला सगळं संघ फुटवून यायचं. आता समजा जेटा मोडला, एका बेटाला 15 ऊस जर ठेवलं तुम्ही, 15 चोक 60,000 ऊसाची संख्या होती. 20 ऊस ठेवलं, 20 चोक 80,000 ऊसाची संख्या भावानं होईल. मग आता किलोचा जरी ऊस आला तर 60 टन, 80 टन, 100 टन, 150 टन, 125 टन तुम्हाला निघू शकतो. पण कसा निघू शकतो तर त्याला तुम्ही जर 10 दिवसाला खाऊ पाणी घातलं पाहिजे. ह्या पृथ्वीवर वरनं देव जरी खाली आला आणि त्या ऊसाला जर नाही तुम्ही टायमिंगला जर 10 दिवसाला थोडं थोडं त्याच्या भुकानुसार जर खाऊ पाणी घातलं तर तुमचा शेतीधंदा कधी यशस्वी होणार नाही. म्हणून त्याला जर 10 दिवसाला तुम्ही थोडं 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 त्याच्या गरजेनुसार खाऊ घातलं पाहिजे. आता साहजिक मला भूक लागली, मग आता पाठीभर ठेवल्यावर मी खाईल का? खाऊ शकतो का? आणि जर समजा मी पाठीभर मला ठेवलं आणि मी जर पाठीभर खाल्लं तर पुन्हा 8 दिवस नाही खाऊन चालतं का? चहा पिणारा माणूस असतो, त्याला रोज सकाळी उठलं की चहा प्यावा लागतो. मग चहा पित असताना त्यात काजू, बदाम, तूप काय त्या चहा टाकता का तुम्ही? काहीच नसतं. ते नुसतं फुळूक पाणी असतं. पण ते फुळूक पाणी तुम्हाला प्यावंच लागतं तेव्हा तुम्हाला ती एनर्जी देत असं लक्षात घ्या तुम्ही. मग ते फुळूक पाणी तुम्हाला एनर्जी देतं. तसा युरिया जी असतो ही चहासारखं फुळूक पाणी असतं, त्यात काहीच नसतं पण ती नायट्रोजन ऊसाच्या पिकाला कुठल्या पिकाला एनर्जी देत असतं लक्षात घ्या तुम्ही. पण ती तुम्ही बुडात दिलं पाहिजे. जर तुम्ही साऱ्या रानात इसकाडून दिलं तर साऱ्या रानात इसकाडून दिले ती लिचावट होऊन बोंबलत जातं आणि पाण्यावाटं खाली जमिनीत निघून जातं. 5 मिनटं जर पाणी सोडलं, 10 मिनटं जर पाणी सोडलं तर पाणी कुठं राहतं भावांनो? ऊसाच्या मुळेला, ऊसाच्या बुडाला राहतं. आणि तीच पाणी जर 2 तासभर जर चालू ठेवलं तर पाणी कुठे जाणार? साऱ्या रानात बोंबलत जाणार. खतं कुठे जाणार? साऱ्या रानात बोंबलत जाणार. साहजिक गवत मारणार. गवत मारलं की तुम्ही तणनाशक मारला, तणनाशक म्हणलं की जमिनीचं वाटोळ होणार. मित्र हो, शेतीत ज्या लेकरा बाळासाठी तुम्ही आज रात्रंदिवस कष्ट करत असता, ह्या लेकरा बाळाचं सगळ्यात वाटोळं जर म्हणलं तर तुम्ही करताय. आज तुम्ही खत सोडत असताना विचार करत नाही किती पिशवीच्या पिशव्यानं खतं फेकून देताय. पाणी देत असताना किती पिशवीच्या पिशव्यानं पाणी देताय. शेणखत टाकत असताना साऱ्या रानात शेणखत टाकतात. तणनाशक मारत असताना साऱ्या रानात तणनाशक. त्याचं साईड इफेक्ट काय आहे तर परिस्थिती किती बेकार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा भावानं तुम्ही जरा विचार करा, मग तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत्या, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून शेतकऱ्यांनी सुधारणं गरजेचं आहे. म्हणून ऊस लावतानाच पातळ ऊस लावा. त्याला जर 10 दिवसाला सांगितलेल्या पद्धत थोडी थोडी खतं सोडत चाला. जर 10 दिवसाला थोडी खतं सोडा. पाणी त्याच्या गरजेनुसार 5 मिनटं, 4 मिनटं, 10 मिनटं स्टेजनुसार, वयोमानानुसार त्याच्या थोडं थोडं पाण्याची कमी जास्त वाढ करत चाला.
तर इथनं पुढं शेती धंदा परवडणार आहे. 60,000 ऊसाची संख्या जमली, 2 किलो ऊसाला तुम्ही 120 टन ऊस काढू शकता. एकदाच ऊस लावला तुम्हाला कितीतरी वर्ष ऊस मोडायची गरज नाही. का मोडायची गरज नाही तर तुम्ही किळीला कोयता पडेपर्यंत खाऊ घालता, मग किळीची पिंडून पिलं बाहेर निघत असते. ऊसाची पहिला डोस 2 महिन्यांनी, पक्की 4 महिन्यांनी, तिथनं पुरं चिमटभर खाऊ घालत नाही म्हणून ती जीव जाऊन मारायला लागलेला असतो. मग ती जीव जाऊन मारायला लागलेला असतो म्हणून तुमच्या ऊसाला वर्षाने 2 वर्षाने तुम्हाला ती मोडावं लागत असतो भावानं. म्हणून कुठलीही गोष्ट करत असताना थोडी टेक्निकने करत चला. टेक्निकने जर केली तर अडचण कुठलीच नाही. आज आपण ह्या पिक्चरमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेतकरी बांधव चुकीचं काम काय करतोय, ह्या दुरुस्त्या काय करावं लागतील, ह्या सगळ्या चुका आणि दुरुस्त्या करायचं काम आपण करणार आहे. कारखान्याचा प्रश्न आहे, काटामारीचा प्रश्न आहे, आज बघताय तुम्ही रोजगाराचा प्रश्न आहे. माझ्या टेक्निकने ऊस लावला तर 1 नाही तर 2च बाय 1 एकर ऊस 2च तासात लावून द्या. पाणी त्याच्या गरजेमाल दिल्यामुळे त्याला खुरपणाची गरज नसते, त्याला तणनाशक मारायची गरज नाही, खत वाया जात नाही. तुम्ही 10 पिशव्या टाकता. मी 1 युरियाची पिशवी 2 महिने 3 महिने जरी टाकली तरी त्याला भरपूर होती. पण तीच युरियाच्या पिशव्या 5 पिशव्या जर तुम्ही कोयतं पडेपर्यंत टाकल्या त्याला नको एवढं नाचायला लावल. अमोनियम सल्फेट टाका, मॅग्नेशियम सल्फेट टाका, 20-20-0-13 टाका, 19-19 वॉटर सोलेबल काय खतं सोडा, काय केंद्र सोडा, काय भूमिपोषणचे केंद्र सोडा, काय ऊस स्पेशलच्या वरनं फवारण्या घ्या. पातळ ऊस असल्यामुळं हवा खेळती राहते. 6 फूट जोडवर 12 फुटी पट्यातनं हवा खेळती राहते. मग 6 फुटातला ऊस 100% वर जातो आणि 6 फुटातला ऊस 100% वर गेला की तो ऊस आपण 6 फुटातला ऊस त्या 12 फुटात रेलत असतो. रेलल्यानंतर खालनं मनगटानं पिलं बाहेर काढत असतो. आणि मग अशी करून 50,000 ते 80,000 ऊसाची संख्या तुमच्या रानात जर टिकली आणि ती जर संख्या वर गेली, रेल्ल्यामुळे हवा खिळती राहते आणि ती संख्या वर गेली की उतार बसाय अवघड काहीच नाही आणि शेतकरी समृद्ध व्हायला काहीच लागणार नाही. फक्त तुम्ही केळी असेल, ऊस असेल, द्राक्षी असेल, डाळिंब असेल, कुठलं पीक करत असताना खत व्यवस्थापन करा. शेणखत टाकत असताना ऊसाच्या बुडाला मुळीला शेणखत टाका. मटेरियल टाकत असताना असं इसकाटून न देण्याऐवजी ऊसाच्या मुळीमध्ये टाका. पाणी देत असताना पाणी ऊसाच्या मुळीला द्या, तर त्याला ते आपटेक करणार आहे. तुम्हाला किती जरी भूक लागली, डोक्यावर जर दिवसभर तुम्ही भाकरीचं कटोळं घेऊन फिरला तर तुमचं पोट कधीच भरणार नाही. तुम्हाला हितनंच खावं लागेल भावांनो. तसं ही जी पीक आहे त्या कुठल्या पण पिकाला त्याच्या जर मुळीला, आता हा आंबा आहे, आता ह्या आंब्याची बाबा लहानपणी मुळी किती जाग्यात आहे, तर ह्याची मुळी एवढ्याच जाग्यात आहे. मग एवढ्याच जागेतच त्याला खत पाणी घाला. साऱ्या रानात गुडघाभर पाणी सोडून द्यायची काय गरज नाही. गुडघाभर पाणी सोडून दिलं ते लिचाट होऊन बोंबलत निघून गेलं तर ते सगळं जमिनीत उतरून जातं. तीच खत 4 रूपाने विहिरीत उतरते. ती पहिलं दिवस आठवा. पहिलं विहिरीत आपण वरनं बघितलं तर तळात सुई पडलेली दिसायची. आता नाना तंत्रज्ञान उचलून जरी विहिरीत टाकलं आणि बैलाचा आग जरी उचलून बैलगाडीला विहिरीत टाकला तरी दिसत नाही. ही जमिनीतली क्षार आणि जमिनीची क्षारपड ह्याच्यामुळे जमिनीचं वाटोळ झालेलं आहे भावांनो. 6 फूट जोडवळ आहे, 12 फुटी पट्टा आहे. शासनाचं धोरण आहे पाणी अडवा पाणी जिरवा. नाना तंत्रज्ञानाचं तसंच धोरण आहे पाणी अडवा शेजाऱ्याचे जिरवा आणि पाणी अडवा पाणी जिरवा. 12 फुटातली माती उचलली, 6 फुटात भरली, 6 फुटात ऊस लावलाय, 12 फुटात खड्डा झालाय. जसं जलसंधारणचं धोरण आहे, वडा खोलीकरणाचं धोरण आहे, तसं मी डोक्यातल्या ऊसाच्या बद्दीत चारे घातले त्या बादल्या 12 फुटात, त्याची माती वर टाकली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शारपड आहेत त्या शारपड जमिनी कशामुळे होते त्या, तर तुम्ही ज्यादा पाण्याचा विनियोग करता म्हणून जमिनीला शारपड होती. म्हणून तिथं नाना तंत्रज्ञानाने काय सांगितलंय, 12 फुटात खड्डा मारा. खड्डा मारून तिथं चारी खोल करा आणि त्या झालेल्या खोल चारेत पाणी जिरवा आणि तीच पाणी विहिरीला पर्क्युलेशन म्हणून त्याचा परत वापर करा आणि जमिनीला त्याच्या गरजेनुसारच पाणी द्या. पाणी जर मुळापुरतं दिलं तर साहजिक भावांनो तुमच्या ऊसाच्या मुळीला जर पाणी नाही लागलं आणि पाणी जर तुम्ही ज्यादा नाही दिलं तर तुमची जमीन कधीच शारपड होणार नाही भावांनो. ध्यानात घ्या तुम्ही. जय बाळू.